देशासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं त्या सर्व शूर वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून मी आजचं हे पुष्प या ठिकाणी अर्पण करतो. 5 जानेवारी 2024ला शाहीर दिवाकर निटूरकर म्हणजेच माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम करतोय. हृदय भरून येतंय. वडील माझ्यासोबत असायचे कार्यक्रमाला, परंतु मी या सर्वांच्या मध्ये माझे वडील पाहतोय. त्या वडिलांना नतमस्तक करतोय आणि मी माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतो. संस्कार भारती उदगीरच्या वतीनं आयोजित देवगिरी प्रांताच्या वतीनं एक अभियान आम्ही सुरू केलं. अहिल्याबाई होळकरांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण झालेत. 1725 ते 24 ते 25 2025 पर्यंत हा 3 वर्षाचा टप्पा कसा आज नजरेआड होत गेला. आणि मोबाईलच्या जगात, यूट्यूबच्या काळात, ह्या संगणकाच्या काळात आई वडिलांचं नाव सुद्धा विसरत मम्मा पप्पी म्हणत आम्ही जगायला लागलो. अशा कालखंडातल्या मुलांसमोर अहिल्याबाई उभं करायचंय हे माझ्या समोरचं फार मोठं आव्हान आहे. तर अशा ह्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी गायकवाड, या संबंध महाविद्यालयाला चालवणारे चालक पालक आणि सर्वांचे रक्षक आदरणीय सतीशजी उस्तुरे सर, या महाविद्यालयाच्या प्राचार्य आमच्या भगिनी आदरणीय उषाजी कुलकर्णी, त्याचबरोबर या सर्व देवगिरी प्रांताचा हा गाडा व्यवस्थितपणे हकारत आम्हाला कामाला लावणाऱ्या, तेलंगणाच्या सीमारेषेवर राहतो मी. संबंध गोंडी भाषा, बोली भाषा, आंध्र तेलुगू भाषा तिकडे बोलल्या जाते. 1992च्या काळात 91च्या काळात मी तिकडे गेलो शिकवायला. तिकडचाच झालोय, परंतु बोलता येत नाही गोंडी, मला बंजारा बोलता येत नाही, ऐकते समजते मला. अशा भागात पाठवण्याचं काम ज्यांनी केलं आदरणीय स्नेहलताई पाठक, या समितीचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर संजय कुलकर्णींचा पहिल्यांदा फोन आला. मी उदगीरून बोलतो, मला बरं वाटलं की कुणीतरी मला माझ्या आजोळात बोलवतंय. हे माझं आजोळ आहे नळगीर. भरपूर पाहुणे इथं आहेत आणि या सर्व लोकांमध्ये, पाहुण्यांमध्ये, मित्रांमध्ये आल्यानंतर हृदय भरून आलं. अशा सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. माझ्या हाकेला साथ देऊन आपल्या उदगीरचे प्रसिद्ध शाहीर घोगरे, टाळ्या वाजवा एकदा मित्र हो. आपलाच माणूस आपल्याला माहीत नसतो, आपलाच माणूस आपल्याला माहीत नसतो. जेव्हा दूरदर्शनवर दिसतं तेव्हा शेजारी म्हणतो आपले घोगरे काका दिसतात, पाहिलं ना तुम्ही. असा तो व्यक्तिमत्व आहे. शाहीर आहेत, वडील शाहीर आहेत त्यांचे. असा आदरणीय जोशी सर, सर्वांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या या विवेचनाला आरंभ करतोय. मला सवय आहे 50 मिनिटं बोलायचं, थांबायचं नाही. वर्गात सिनियर कॉलेजला शिकवतोय, परंतु मुलांचे चेहरे पाहतोय. संगणकाची कळ दाबत आरोग्याच्या नाड्या तपासत मुलांच्या मनामध्ये बळ निर्माण करणारी ही संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव मातृभूमी महाविद्यालय. आरोग्याच्या नाड्या तपासल्याच पाहिजेत. बीपी कमी होत चाललाय, वाढत चाललाय, थोडं सुद्धा टेन्शन सहन होत नाही. मित्र हो, जो सातत्यानं चिंता करतो त्याचीच बीपी वाढते आणि त्याला मग आत्ता होते बरं गेले चिता रचावी लागते. चिंता आणि चिता, मराठी भाषा फार सुंदर आहे, फक्त अनुस्वार काढून टाका. आम्ही डोक्यावरचं कुंकू पुसून टिकली लावली, टिकली काढून टाकली. काय गंमत आहे. कुठाय संस्कार? अरे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कळ माझी दुरुती, असं म्हणणारा माझा देश आहे. अंधार फार झाला. आज गरज कशाची आहे? मी बोलत करणार आहे बरं का. वासुंदी खात पुरी खायची आहे. अंधार फार झाला, अरे दिवा पाहिजे. काय पाहिजे? अंधार फार झाला, अरे दिवा पाहिजे. आणि अहिलेचा विचार या देशाला पाहिजे. देशाला पाहिजे, अरे अहिलेचा विचार देशाला पाहिजे. अंधार फार झाला, दिवा पाहिजे. अंधार फार झाला, दिवा पाहिजे. या देशाला अहिल्याचा विचार पाहिजे. या देशाला अहिल्याचा विचार पाहिजे. या देशाला अहिल्याचा विचार पाहिजे. घरातल्या पंचायत ह्याच्यात पडू नयेत. घरातले लांबन दिवे बाजूला पडलेले, ज्यांनी कंदिलाने उजेड दिला त्या कंदिलाला सुद्धा कोणी विचारायला तयार नाही.
खरंय ना? अरे ट्यूब आली म्हणजे काय? त्या समईला सुद्धा आधार दिला पाहिजे. ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आम्हाला हा योग घडून दिलाय. या राष्ट्राला, या देशाला, अरे या उदगीरात जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार काय सांगू मित्र हो, जिकडं तिकडं पाहतोय म्हणून विमस्क होऊन जात नाही, काहीही सुचत नाही. अशा परिस्थितीमध्ये या भारत भूमीमध्ये अनेक शूरवीर जन्माला आले, अनेक नरवीर जन्माला आले. किती वर्षाची गुलामी सहन केली आम्ही. 1725 चा कालखंड होता. घराघरामध्ये एक सुन्न अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये 31 मे 1725 ला मानकोजी शिंद्यांच्या घरात एका मुलीचा जन्म होतो आणि त्या मुलीचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. काय तेजस्वी आहे आमची परंपरा बघा. एकीकडे जिजामाता, येसुबाई, ताराबाई, अहिल्या, झाशीबाई आणि सिंधुताई सपकाळ. किती नावं सांगू. फक्त आमच्या मोबाईल मध्ये विशेष स्टेटस आम्ही नको त्यांचा ठेवतो. अरे कधी बापाचा ठेवा, कधी आईचा फोटो राहू द्या. आई तुझ्यामुळे मी घडलोय, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. कधी विचार केलाय होळकर का सांगायचेत? आज होळकर आम्हाला का शिकायचेत? मित्र हो, आम्ही विसरत चाललो. या पाश्चात्य जगामध्ये आम्ही सर्व काही विसरत चाललो. आमची संस्कृती, आमची वेशभूषा, आमचं खानपान, आमचं राहणीमान, आमचं बोलणं, आमचं चालणं. अभिवादन सुद्धा आता सासूला सून कशी करते माहितीये? शॉक लागल्यासारखे. सासूबाई, अरे जसं काही पदरच ओढायला लागले. काय सांगू. अरे ज्या जात्यामधून पीठ येतं त्याला जात म्हणतात. ज्या दगडाच्या जात्यामधून पीठ येतं त्याला काय म्हणतात? मग येतं काय? अरे जातं काय आणि येतं कायचा विचार आम्ही कधी केलाय? ज्या जात्यातून पीठ येतं त्याला जातं म्हणतात आणि दळताना मनातून जे दुःख जातं त्याला जातं म्हणतात. तुम्हाला माहित नाही मित्र, आम्ही पिढी भोगली आहे. अवकी पावकी, 1 पैसे 2 पैसे आम्ही पाहिलेत. आम्ही तो कालखंड अनुभवलाय आणि त्या कालखंडात आमची आजी जात्यावर दळताना सुद्धा आम्ही पाहिली आहे. ते जातं गेलं, गिरणी आली, गरगर लागली. आता पॉकेट मध्ये पीठ आलं. आता पॉकेट मध्ये पीठ आलं. हॉटेलचं ऑर्डर घरात आली आणि घरातलं स्वयंपाक घर बंद पडलं. काय सांगू तुम्हाला. अशा या होळकरांच्या घराण्यात मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या सुंदर कुटुंबात एक रत्न जन्माला येतो आणि त्या रत्नाचा नाव अहिल्या ठेवल्या जातो. काय गंमत आहे. तो कालखंड फार विचित्र आहे. वेगवेगळ्या प्रथा आमच्या समोर आहेत, अजूनही आहेत. आता नवीनच प्रथा आली आहे मामी आपल्या हिंदू संस्कृतीत. प्री वेडिंग, प्री वेडिंग, प्री वेडिंग. अरे 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 मातेर केलं. आम्ही लग्नात बायको बघितली कशी आहे, बरी आहे ना, काकानं सांगितलेली हीच आहे ना. परंतु आता माय बापाला चकवा देऊन पोरग प्री वेडिंगच्या माग लागलंय आणि किती मायबाप धीट त्याला मंडपात दाखवायलेत. बघा आमचा हिरो कसा पळायला. हे मित्र हो, संस्कृतीवर घालाय. माझी विनंती आहे असं नको. लग्नात हार घालताना एकमेकाला उचलून घ्यायला हो. ही आमची संस्कृती आहे, अजिबात नाहीये. मोठ्यांचा आदर केला पाहिजे, मोठ्यांचा विचार मांडला पाहिजे. तर अशा या कुटुंबात अहिल्या जन्माला येते आणि एक दिवशी मल्हारराव होळकर आणि बाजीराव शिंदे पेशवे यायला लागले नगरकडे. खट 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 घोड्याचे आवाज झाले. 5-6 मुली गावाच्या बाहेर येऊन थांबल्या होत्या. घोडे यायला लागलेत म्हणतात दुसऱ्या मुली पळाल्या. जशी आजची पोरं पडतात. मला काही माहित नाही बघा, माझा काही संबंध नाही. त्याला पकडा, मारा. अरे दोस्ती कशी असते? अशी दोस्ती नाहीये. दुसऱ्या मुली पळाल्या परंतु ही अहिल्याबाई वर्ष 8 तिथंच थांबली. घोड्याकडे नजर करत बाणेदार जिद्द आहे. मल्हाररावला थोडं पुढे गेले.
पेशवे पुढं गेले, पुन्हा वळून पाहिलं. मल्हारराव, मुलीमध्ये मला वेगळंच काय दिसलं हो. कोणत्या पळालेल्या नाही हो, थांबलेल्या. आलेलं संकट हारली नाही, भिली नाही, थांबली. पुन्हा वापस आले. कुणाची आहेस तू? मी अहिल्या. बापरे, जिद्दी आहे, तडपदार आहे, बाणेदार आहे. उत्तर दिलं आणि दोघांचा संवाद सुरू झाला. मल्हारराव, खंडेरावाला बरी आहे बरं का सुनबाई करून घ्या. त्या काळात बालविवाह होता. बालविवाहात बांधल्या गेलं. खंडेरावांचं लग्न झालं 8व्या वर्षी आणि पुढे हा कार्यभार सुरू झाला. पाहता पाहता खंडेराव सुद्धा वेगळ्या पद्धतीने मांडत गेले, वागत गेले. परंतु मल्हाररावांच्या वडिलांच्या विचाराचा कुठेही त्यांच्या विचारात मला सोयर सूतक दिसला नाही. अशा खंडेरावांशी सुद्धा बघा, लक्षात घ्या मित्र हो, परिस्थिती कशी आहे, काळ कसा आहे याचा त्यांनी विचार केला नाही. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं याचा अहिल्याने विचार केला. केवळ सासरा पक्का होता, सासऱ्याची ताकद मोठी होती, सासरा जिद्दी होता, लेकीसारखं मानत होता आणि आपल्याच लेकीसारखं अहिल्याला मानलं. खंडेरावांचं दुःख मनात असताना सुद्धा 2 अपत्याचा जन्म होता. बघा, मुक्ता नावाची मुलगी जन्माला आली आणि हे सगळं घडत मालेराव नावाचा मुलगा जन्माला आला. तेही आनंद झाला आणि सगळं करत 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 वाढत गेले. परंतु काही कालावधीत छोट्याशा आजारानं खंडेरावांनी साथ सोडली. त्या कालखंडात कोरोना नव्हता, त्या कालखंडात कॉलरा नव्हता, पटकी नव्हती, डेंग्यू नव्हता. त्या काळात वेगळाच आजार होता. माणसं मरूनच जायची पटकीनं. कारण का तुमच्यासारखे नर्सिंग कॉलेज काढणारे आणि असे सर त्या काळात नव्हते. आज घराघरात मला आनंद वाटला. प्रत्येक किनवट मधल्या आपल्या उदगीर मधल्या दवाखान्यात माझ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. हे जेव्हा अध्यक्षाला सांगताना गर्व वाटतो मित्र हो, टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण. माझे विद्यार्थी तिथं काम करतात. हा सेवाभाव आहे. यातून काय मिळतं हा भाग महत्वाचा नाहीये. मी काहीतरी केलं पाहिजे, मला करायचंय, यासाठी ते करायला लागलेत. अहिल्याने तेच केलं. क्षणभर दुःख पचवलं, अंत्यविधी केला. अंत्यविधीला जाताना खंडेरावांना यापूर्वीच्या 8 बायका होत्या. सती जायला तयार झाल्या, वेशभूषा केली, परिधान केलं, सगळं केलं, वाद्य वाजायला लागले. निघाल्यात कुठं? सती जाण्यासाठी, चितेवर चढण्यासाठी. परंतु मल्हाररावांनी हाक मारली, अहिल्या अहिल्या म्हणता म्हणतात अहिल्या थांबली. पाहिलं वळून, कुणीतरी हाक मारतोय. सासरेबाईंनी हाक मारली, अहिल्या नको जाऊ, तू माझा आधार आहेस. तू गेल्यावर राज्याचं कसं होणार? पाहिलं, मुलीचा क्षण पाहिला, विचार पाहिला. ह्या देशाला, या राष्ट्राला, धर्माला ही तारणारी आहे, संरक्षण देणारी. अहिल्या थांब. क्षणभर अहिल्या थांबली. म्हणाली, मामांजी काय म्हणताय? प्रथेच्या विरोधात जाऊ? हो, गेलं पाहिजे, थांबलं पाहिजे तुला. थांबली अहिल्या. पुन्हा फिरली, किंकाळ्या ऐकू आल्या. सगळ्या सती चालल्या होत्या. मन घट्ट केलं, परत फिरल्या. काही दिवसात मल्हाररावांच्या सोबत राज्यकारभार लक्ष घालू लागल्या. मित्र हो, आम्ही फीस नाही म्हणून घरी बसतो, टेन्शन आलं म्हणून घर बसतो. पण आता तर घोगरे सर काय सांगू, इंटरनेट नाही म्हणून पोरग घरी बसायला लागले हो. कॉलेजला इंटरनेट नाही, काय करू जाऊन? अरे इंटरनेट सोड बेटा, जीवनाचं इंटरनेट महत्वाचं आहे. संगणकाची कळ दाबता आली पाहिजे. संगणक ज्याला कळला तर जीवनाचा अर्थ कळलेला आहे. अशा ह्या होळकर बाईंनी पावलं टाकत टाकत राज्यकारभारात लक्ष दिलं. मुलं वाढायला लागली. त्या काळामध्ये एक फार मोठं एक जन आंदोलन वाढलं भिल्लांचं. बरोबर आहे, भिल्लांचं फार मोठं आक्रमण असतं, राज्यावर चाल करून येत होतं. बघा, लक्ष द्या. वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला तसा गनिमी कावा अहिल्याबाईंनी केला. भिल्लांचं आक्रमण रोखायचं ना आपल्याला, काय केलं पाहिजे? यशवंतराव फणसे नावाचा भिल्लाचाच एक तरुण शोधला आणि विचार केला, ह्यालाच आपली मुक्ता देऊन टाकू, आपोआप परिवर्तन होईल, समाज एक होईल. आणि केलं. शुभमंगल सावधान मुक्ताईचं लग्न केलं. जावई यशवंतराव फणसे झाले. परंतु जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. खंडेराव गेले, कॉलरामध्ये मुक्ताई गेली, जावाई गेले. सगळा प्रकार, घरातले सगळे आप्त इष्ट त्या कालखंडात साथ सोडत होते. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, एकाने साथ सोडली नाही. तो एक म्हणजे आत्मविश्वास. बरोबर आहे, आत्मविश्वास. तुम्हाला सलाईन लावलाय सांगितलं,
एकदा पाहता नाडी समजत नाही, दुसऱ्यांदा न समजत नाही, तिसऱ्यांदा समजत नाही. हरतो का आपण? नाही. पायाकडे बोलतो, दुसऱ्या हाताकडे बोलतो, काहीही करून त्याला सलाईन लावण्याचा प्रयत्न आपण करतोच ना. तसा प्रयत्न अहिल्याने केला. आणि मग हे सगळं करता करता मल्हाररावांनी ओळखलं, आता अहिल्या राज्यकारभार करायला पूरक आहे. ही राघोबा दादापर्यंत बातमी गेली. असं वाढायला ते एकदा चाल करून आले होते, त्यालाही वाघार घातलं. बघा, मर्द शूर वीर मर्दिनी महिषासुर मर्दिनी. आता नवरात्र यायला लागलंय. उदे गांबे उदे वाजवा संबळ. संबळ कसा वाजतो देवीचा? आम्ही ह्याला संबळ म्हणतात, बरोबर आहे. देवीला गोंधळ घातला जातो. उदे गांबे उदे उदे गांबे उदे उदे गांबे उदे आता कशाची चिंता नाही. ना दावाई उरला, ना मुलगी उरली, ना मुलगा उरला, ना पती उरला. आता फक्त उरला समाज. आणि माझा धर्म, धर्मासाठी आणि विचार केला त्या दिवशीपासून अलंकार वापरायचे नाहीत. पदर घेतला खान डोक्यावर. बघा, शंभूची पिंड आहे. शंभूच्या उपासक होत्या. महेश्वर राजधानी केली आणि आयुष्यभर काय केलं माहितीये? बद्रीनाथ पासून रामेश्वर पर्यंत, जगन्नाथपुरी पासून औंढे नागनाथापर्यंत आणि औंढे नागनाथापासून माहूर पर्यंत जेवढे घाट बांधलेत अहिल्याबाईंनी बांधलेले. मंदिराचं पुनर्भरण केलं, पुनर्निर्माण केलं, घाट बांधले, किल्ल्यांची मजबूती केली. आणि हे करत 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 माणसाच्या मनाला घट्ट करण्याचं काम केलं. आमचे मन सैल होत चालले. सध्या तरी आमचे नाते सुद्धा सैल होत चाललेत. अंत्यविधीला सुद्धा आता फोन करतो, निघालं का, कुठपर्यंत आलंय, त्या कॅप्टन चौकात आलंय का, पोहोचलं का, फुकलं का, आग लागली का, अरे ये ना, ज्याच्यासाठी आयुष्य वेचलंय त्यांनी तुझ्यासाठी, अंत्यविधीला तरी ये. झेंडू बाम खिशात असतो, असं लावून रडतेत. अरे डुप्लिकेट रडू नका रे, मनातून रडा. रडणं हा सुद्धा आमचा भाग आहे. एखादा प्रिय व्यक्ती गेल्यावर काही काही लोकांना रडणं येत नाही. फक्त एकटक त्या माणसाच्या प्रेताकडे पाहत असतो. तेव्हा म्हणतात, माय रड थोडं, सक्कू रड, माय रड, माय रड. ती रडतच नाही. आणि जेव्हा मित्र हो त्याचा प्रवास सुरू होतो शेवटचा, तेव्हा मात्र ती धाय मोकलून रडते, धनी आता माझं कसं, तुम्ही तर निघून गेलात. तिथं ती रडते आणि लहान मुलाला म्हणते, बाळा उरलेलं स्वप्न तुला पूर्ण करायचंय, उरलेलं स्वप्न तुला पूर्ण करायचंय. अहिल्याने तेच केलं. सगळ्यांना आपलं मानलं, सगळे समाज आपला केला, धर्मरक्षण केलं. आणि हे करता करता पर्यावरणाचं बूज राखली, जलसंवर्धन केलं, धर्मशाळा उभ्या केला, माणसाला बळ दिलं. आणि विशेषतः गंमत सांगू, खंडेरावांना सुद्धा दंड ठोकणारी ही बाई होती. खंडेरावांनी एकदा चुकून पैसे उचलले होते तिजोरीतले. सचिव गेला, बाई खंडेराव आले आणि पैसे मागायला, बोलवा त्यांना दरबारात. उभं केलं. खंडेराव म्हणाले, राज्य माझं आहे, मला घ्यायला काय हरकत आहे. ती म्हणजे राज्य तुमचं नाही, राज्य जनतेचं आहे, पैसे वापस करा. फरमान ठोकलं, त्यांना अटक करा. नवऱ्याला अटक करा म्हणणारी जगातली पहिली आहे. आणि सध्या नवऱ्याला सोडा म्हणणारे सगळे. परंतु अहिल्या तशी नव्हती. मित्र हो, अहिल्या होती कशी? तर या छोट्याशा गीतातून आम्हाला काय दिलं अहिल्यानी, काय सांगितलं आम्हाला, हे आम्ही विसरत चाललो. आणि कांता कांता आमच्या मनामध्ये एक भाव, अरे थोर महात्मे होऊन गेले. तुम्हाला का बसवलं माहिती? 10 वाजल्यापासून टाइमपास म्हणून नाही, वर्गातला पिरियड बुडवल अजिबात नाही. ऐका कशासाठी. अरे थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचं पहा जरा. चरित्र आणि चारित्र्य ज्या व्यक्तीचं आणि ज्या माऊलीचं उत्तम राहतं, तो माणूस जीवनात काहीतरी करत असतो. चरित्र आणि चारित्र्य, म्हणून चरित्र वाचलं पाहिजे, आत्मचरित्र वाचले पाहिजेत. बाबासाहेबांचं चरित्र वाचलं पाहिजे, फुल्यांचं चरित्र वाचलं पाहिजे, विनायक दामोदर सावरकरांचं चरित्र माझी जन्मठेप वाचलंच पाहिजे. अरे थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचं पहा जरा.
आणि काय म्हणायचं शाहिराला, अरे आपण त्यांच्या समान व्हावे असं सापडे बोल करा. काय म्हणतोय, अरे थोर महात्मे कोण कोण होऊन गेले आमच्यात. तुमच्या उदगीरमध्ये काय कमी आहेत का? चोरही आहेत आणि शोरही आहेत. चोरही आहेत. माणसानं नक्की चोरी करावी. कशाची लिहून ठेवताल. कुलकर्णी सर म्हणाले चोरी करा, संध्याकाळी कार्यक्रम सुरू. असं नाही. चोरी कुणाची करायची? चांगल्या विचारांची, चांगल्या धनांची. धन म्हणजे सोनं नाही, मौलिक विचारांची. अरे थोर महात्मे होऊन गेले, अरे चरित्र त्यांचं पहा जरा. अरे चरित्र त्यांचं पहा जरा, चरित्र त्यांचं पहा जरा, चरित्र त्यांचं पहा जरा, चरित्र त्यांचं पहा जरा, चरित्र त्यांचं पहा जरा. त्यांच्या समान आपण व्हावे. सध्या शिवाजी महाराज माझ्या घरात जन्माला नको हो, शेजारच्या येऊ दे. माझं पोरग लंडनला जाऊ दे, तिथून म्हणते आई बापाचा अंतिमविधी दाखव. ही जर माझी मानसिकता असेल तर शिकवायचं कशाला त्याला, लंडन पर्यंत पाठवायचं कशाला. परवा एक बातमी पेपरची वाचली, मन भिजलं, चिंब भिजलं. अरे अरे अरे, न जन्माला घातलं असतं तर बरं झालं असतं. काय सांगू, आम्ही बिघडत चाललो होतो. अनंत महाराज आठवले म्हणतात, पांडुरंग शास्त्री, आम्हीही बिघडलो तुम्हीही बिघडा ना. उडसुरकर गेले का? एका पोरानं काय लिहिलं माहितीये बट, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. वाक्य लिहिलं, घरी गेला सर आणि आईला सांगितलं, आई मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्याने सांगितलंय आम्हीही बिघडलो आणि तुम्हीही बिघडा. आता चांगले जीन कापून घ्यायलेत. फटको 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 फटको. मी एका मुलीला म्हणलं, बाळ बाबा तर श्रीमंत आहेत, मग हे काय प्रदर्शन, याला फॅशन म्हणतात. काय गंमत आहे. मी गॅदरिंगला येणार आहे, मी गॅदरिंगला भरपूर हसवणार आहे, हे माझा दुसरा पार्ट असेल. तर गंमत अशी आहे, मित्र हो, सिनियर कॉलेजचा प्रोफेसर म्हणजे विद्यार्थी दिसलं की बळ वाढतं. आणि अशा दुर्दैव आर्ट्स कॉलेजला विद्यार्थीच नाहीत हो. त्याच्यामुळे तुम्हाला बघून तुमच्यावर मी सूड उगवायला लागलो. तर अशा या बहिणी काय केलं, जीवनाचा विचार केला आणि हे सगळं करत करत माणसांच्या जीवनामध्ये अंधार दूर करून उजेड पेरण्याचं काम केलं. बरोबर आहे. तर ह्या अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये मल्हाररावांचं खूप मोठं योगदान आहे. सासरा कसा असावा, तर अहिल्याच्या मल्हाररावासारखा. आणि मल्हारराव कशा असावेत, तर अहिल्याच्या सासऱ्यासारखे. आज जवळजवळ प्रत्येक घरामध्ये सासूची बाजू आणि सासऱ्याची भूमिका पाहत चला काय चाललंय. परंतु अहिल्या करण्यामध्ये जर कुणाचं योगदान असेल, मल्हारराव होळकरांचं आहे. चौंडी नावाचं गाव आहे, नगर जिल्ह्यात, जामखेड तालुका. कधीतरी जाऊन या, ट्रिप काढा, एकदा बघा आपल्या अहिल्याचं जन्मगाव कोणतं आहे, अहिल्याने काय केलं, अहिल्याने उद्धार कसा केला आमचा सर्वांचा. पाठशाळा काढल्या हो, शिक्षणाची सोय केली. हे सगळं त्या बाईंनी केलं. कशावर केलं? फक्त आत्मविश्वासावर केलं, जिद्दीवर केलं आणि तुमच्या आमच्या ताकदीवर केलं. सामाजिक सुधारणा केल्या, कृषी सुधारणा केल्या, जल व्यवस्थापन केलं, पर्यावरण व्यवस्थित ठेवलं, समरसतेचा दृष्टिकोन मांडला, संपूर्ण देशात इष्ट देवतांची उपासना सुरू केली. आणि विशेष म्हणजे भूमिहीन शेतकरी, मजूर जे आहेत, कष्टकरी आहेत, त्या सर्वांच्या जीवनात आनंद देण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. अशी ही अहिल्या आमच्यासाठी प्रेरक आहे. प्राचीन काळापासून सुरू झालेल्या आणि आक्रमकांच्या काळात बंद पडलेल्या तीर्थयात्रा पुनरुज्जीवित करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. किनवट, उदगीरचं नाव उदगीर कसं पडलं रे हातवर? किती लोकांनी पाहिलं सोमनाथपूर? पाहिलं. एकदा जाऊ. उदागीर बाबा, त्यागाची मूर्ती आहे, समर्पण आहे. बाजूला बिदर जिल्हा आहे, तिथं मैलार आहे खंडोबाचा. पहा, हे आपलं क्षेत्र आहे. क्षेत्र महात्म्य विसरत चाललो आणि कोणाचा पिक्चर किती दिवस चालला आणि कोणतं गाणं कसं आलं हे आम्ही वाटवत चाललो होतो. क्षेत्र महात्म्य विसरत चाललो, कुल महात्म्य विसरत चाललो, ग्राम महात्म्य विसरत चाललो. आपल्या उदगीरचं फार मोठं वैभव आहे, फार मोठा ऐतिहासिक वारसा उदगीरला लाभला आहे. त्याचाही आम्ही कधी विचार केला पाहिजे. NSSच्या शिबिराचं सुद्धा त्या किल्ल्यामध्ये आयोजन करून त्या किल्ल्याची व्यवस्था करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे NSSच्या माध्यमातून. हे करावं आपण.
हे का करण्याची गरज आहे? पुण्यश्लोक ही उपाधी कुणाला मिळते? राजर्षी. राजा आणि ऋषी यांचं एकत्रीकरण म्हणजे राजर्षी. लक्षात आलं? पुण्यश्लोक. अशी ही पुण्यश्लोक माता आमच्या एकूणच जीवनाला आधार देणारी आहे, आमचं जीवन बदलवणारी आहे, आणि अशीही करता करता आमच्यामध्ये स्वाभिमान पेरणारी आहे. तर अशा ह्या मातेला विनम्र अभिवादन आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं करण्याचं काम अजून एक मुद्दा त्यांचा सांगायचा आहे व्याख्यानात. दानधर्म प्रजेसाठी. आपण दानधर्म करतो. शर्टाच्या बटनला गेलेले शर्ट देणे, अन्न टिकून 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 शेवटी गेलंय वाया, तीनदा असं करतो. देऊन टाका, दान द्या, या काकू या, दान धर्म करायचंय. कोणतं द्यायलोत? विटलेलं गुंड्यात तुटलेलं शर्ट द्यायलोत. मळालेला शर्ट देऊन टाकतोय, असा आमचा दान धर्म. पैसे न चलणारी नोट देतोय. असं नका करू. माणसं ओळखायला शिका. माणसं ओळखायला शिका. आम्ही माणसं ओळखायला शिकलोच नाहीत अजून. आपली माणसं कधीच आपण ओळखत नाही. मित्र हो, तुम्ही खूप भाग्यवान आहात. ज्या महाविद्यालयाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे, ज्या महाविद्यालयाचं नाव मातृभूमी आहे, संस्कार भारती सोबत काम करतात ते. आणि अशा महाविद्यालयात तुम्ही एका आरोग्य सेवेमध्ये आहात, संगणकाच्या प्रशिक्षणामध्ये आहात. तुम्हाला खूप मोठं भवितव्य आहे, आणि हे सगळं भवितव्य तुमच्या हातात आहे. हे तुम्ही करू शकणार आहात, तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि सगळं करताना मला एकच ह्या ठिकाणी सांगायचं आहे की जीवनाला आकार द्यायचा असेल तर अजून आमच्या मनामध्ये मतभिन्नता निर्माण झालेली थोडी थोडी दिसून येते. ती मतभिन्नता कशी असली? आमची जात कोणती आहे? अरे काळाच्या जबड्यात घालून हात मोजितो, जात जात ही आमची. जात म्हणजे कास्ट. बाबासाहेब म्हणाले जी जात नाही ते जात, परंतु जात कोणती आहे का? आम्ही नको त्या जातीत गुंडाळलोत, नको त्या जातीचे वस्त्र पांघरायला लागलोत, नको त्या रंगाच्या शाली अंगावर पांघरायला लागलोत. मित्र हो, आमची जात कोणती आहे ऐका तर मग. अरे काळाच्या जबड्यात घालून हात मोजितो, जात जात ही आमची. हो, अरे पहा चाळून पान आपल्या इतिहासाची. अरे पहा चाळून पान आपल्या इतिहासाची. अरे पहा चाळून पान आपल्या इतिहासाची. अरे काळाच्या जबड्यात. काळ म्हणजे संकट. लक्षात घ्या, काळ म्हणजे संकट. काळ म्हणजे स्पीड ब्रेकर. आमच्याही मनात स्पीड ब्रेकर आहे. करू का नको? करू का नको? आई म्हणते अगं खूप चांगला मुलगा आहे ग, कर्तृत्ववान आहे, थोडा नाकात असा पसरा आहे. नको ग बाई, पसऱ्या नाकाचं लोक म्हणतील. बघा आमच्या पसंती सुद्धा कशा होत चालल्यात. कर्तृत्व शोधलं पाहिजे. अहिल्याने काय शोधलं? अरे काळाच्या जबड्यात घालून हात मोजितो. दात म्हणजे काय? दात म्हणजे त्याची मस्ती. किती संकट येऊ दे, बायको काय करते? एकदा समजून सांगते, कारभारी भिंगरी पिऊ नका, एकदा सांगते. दुसऱ्यांना म्हणजे कारभारी पोरग बघलाय भिंगरी पिऊ नका. तिसऱ्या म्हण कारभारी दमान नाही, भिंगरी पिऊ नका. आणि मग महिषासुर मर्दिनी जागी होते आणि त्यालाही ताळेवर आणते. बघा, अरे काळाच्या जबड्यात घालून हात मोजितो, जात जात ही हो. अरे पहा चाळून पाणी आपल्या इतिहासाची. अरे पहा चाळून पाणी आपल्या इतिहासाची. अरे पहा चाळून पाणी आपल्या इतिहासाची. काळाच्या जबड्यात खाली हात मोजतो, दात जातो ही आमची. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विनायक दामोदर सावरकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सगळ्यांनी आमच्यासाठी झिजलेलं हे आमची जात आहे. शूरवीरांची मित्र हो, यानंतर आमची जात कोणती असेल तर आमची जात माझा राष्ट्र आहे, माझा समाज आहे आणि माझा हा धर्म आहे. धर्मासाठी मी गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि अशामध्ये मुरारबाजी कशी होते, काय काय लढले माझे, खूप वेळ लागणार आहे पोवाड्याला, तो नंतर कधीतरी. तर मी अहिल्याबाईकडे येतो पुन्हा एकदा. तर अशा ह्या अहिल्याबाईंनी शंकराची आराधना केली. शिवशंकर त्यांच्या राजमुद्रेचाच भाग होता. शिवशंकराच्या कृपेने राज्य चालवलं. भाग्यवान आहात आपण.
आपल्याला सुद्धा असाच एक शिव उपासक राजा सापडलाय. शिव उपासक राजा आपल्यासाठी लाभलाय. त्याला बळ देण्याचं काम आपण केलं पाहिजे. संस्कार भारती विचार पेरण्याचं काम करते मित्र हो. आपण बळ देण्याचं काम करूया. तर अशा ह्या अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाचा विचार करता करता ऑगस्ट महिन्यामध्ये वयवर्ष 70 होतं. 70व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. 7 दशक ते आपल्यासाठी होत्या. 70 वर्ष झाले त्यांचे आयुष्य त्यांनी समर्पित केलं राष्ट्रासाठी. 300 वर्ष होऊन गेले जन्माला. संस्कार भारतीयाच्या डोक्यात विचार आला की आपण अहिल्याबाई काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे. त्या मुलींसमोर काहीतरी बोललं पाहिजे. अहिल्याबाई कोण होत्या हे मांडलं पाहिजे. केवळ आणि केवळ अहिल्याबाई ह्या धनगर समाजाच्या होत्या एवढाच भाव डोक्यातून न ठेवता त्या राष्ट्राच्या स्वामिनी होत्या. धर्माच्या रक्षक होत्या. माणसाची माऊली होती. दिनाची सावली होती. गरिबांची आई होती. पांगळ्यांची आई होती. दिनदुबळ्यांची माय होती. हा विचार आमच्यामध्ये घेतला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणून हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय. आता दुसऱ्या भागामध्ये येतोय पोवाडा अहिल्याबाई होळकरांचा. 30 मिनिटं झाले. आहे ना 20 मिनिटं ऐकायची.